नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन विषय, एक नवीन आशय अर्थात हिस्ट्री पेडॉलॉजी याचा अर्थ असा की अध्यापन शास्त्राचे काही प्रश्न या निमित्ताने मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण हे प्रश्न असणार आहे. येणाऱ्या विद्यापीठ परीक्षासाठी हे प्रश्न तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक राहणार आहे. मात्र या प्रश्नांना सुरुवात करण्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, अशा सर्वांना विनंती की माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचवणं गरजेचं आहे. दुसरी एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुमचा बेल आयकॉन जर ऑन नसेल तर एज्युकेशनल अपडेटसाठी तुमचा बेल आयकॉन जो आहे तो ऑन असणं आवश्यक आहे. आणि दुसरी एक कळकळीची विनंती, जर या व्हिडिओ दरम्यान एखादी जाहिरात येत असेल तर कृपया करून स्किप न करता ती पूर्ण जाहिरात पाहणे ही आपल्याला विनंती आहे. चला तर अधिक वेळ न घेता या हिस्ट्री पेडागॉजीमध्ये महत्त्वाचे कोणकोणते प्रश्न दिलेले आहेत त्याची आपण माहिती पाहूया. यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, इसवी सन डॅश मध्ये पहिल्यांदा पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन सुरू झाले आहे. त्यानंतर जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमसाठी असतील तर त्यांनी कृपया इंग्लिश मीडियमचा रेफरन्स किंवा जो ट्रान्सलेशन जे आहे तर ते सुद्धा वाचणे आवश्यक आहे. जसे विद्यार्थी मनातल्या मनात उत्तर जे आहे ग्राह्य धरतात, त्याच प्रकाराने इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्तरं जे आहेत ती म्यूट किंवा मनामध्ये ग्राह्य धरू शकतात आणि शेवटी हे पाहू शकतात की किती उत्तर आपली बरोबर आलेली आहेत. चला तर पहिल्या प्रश्नांचे जे ऑप्शन दिलेले आहेत ते आपण या ठिकाणी वाचून घेऊया. मात्र हे सगळे स्कूल कंटेंटचे प्रश्न आहे आणि याच्यानंतर जो भाग आहे याच व्हिडिओमधला, त्यामध्ये आपण जे अध्यापनशास्त्राचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा टाकलेले आहेत. तर पहिला ऑप्शन आहे 1921, दुसरा आहे 1922, तिसरा आहे 1923 आणि चौथा आहे 1943. तर याचा जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी दिलेलं आहे. ज्यांनी थोडंसं डिटेलमध्ये जर हे इसवी सन वाचलं असेल तर त्याला त्याचा अर्थ लगेच कळू शकतो. याचा पर्याय जो आहे असा आहे की 1921मध्ये पहिल्यांदा रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन सुरू झालेले होते. प्रश्न क्रमांक 2 आहे, हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा ज्या आहेत, ज्याला आपण अर्थ असं म्हणतो, पैसा असं म्हणतो, प्राधान्याने चौरस आकाराच्या डॅश नावाच्या दगडापासून बनविल्या जात असे. एक आहे बेसॉल्ट स्टोन, दुसरा आहे संगमरवर स्टोन, तिसरा आहे स्टाईन स्टोन आणि चौथा आहे हार्ड ब्लॅक स्टोन. तर चारही पर्याय आपल्याला या ठिकाणी वाचायचे आहे काळजीपूर्वक आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 2चं जे उत्तर आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे क, अर्थात स्टाईट स्टोन हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतात चांदीच्या उपलब्धतेचा पुरावा, एव्हिडन्स ऑफ अवेलेबिलिटी ऑफ द सिल्वर इन इंडिया. भारतामध्ये चांदीचे जे पुरावे आहेत तर ते कुठे सापडलेले आहेत या अर्थाने हा प्रश्न विचारलेला आहे. पर्यायामध्ये आहे, हडप्पा संस्कृती मध्ये ते सापडले का, किंवा पश्चिम भारतातील कॉपरस्टोन संस्कृतीमध्ये सापडलेले का, किंवा वैदिक संहितेमध्ये याचा उल्लेख आहे का, किंवा चांदीने भरलेल्या नाण्यांमध्ये याचा उल्लेख या ठिकाणी आहे का. तर सगळ्यात महत्त्वाचं, जरी थोडंसं गोंधळाचे प्रश्न जरी आपल्याला दिसून आले तर परंतु आपल्याला प्रॉपर उत्तर जे आहे एक समर्पक संदर्भ या ठिकाणी लावायचा आहे आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते असं आहे, हडप्पा संस्कृतीमध्ये भारतात चांदीच्या उपलब्धतेचे पुरावे जे आहेत ते सापडलेले आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे, म्हणजे का म्हणून हडप्पा संस्कृती ही नष्ट झालेली होती इतकी प्रगत असतानाही सुद्धा. तर त्याची कारणं काही दिलेली आहे. वारंवार येणारे महापूर त्यामुळे झालेलं आहे का, बाहेरील आक्रमण त्यामुळे झालेले आहे का, किंवा व्यापारातील नुकसान यामुळे झालेले आहे का, किंवा पर्याय ब क बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 4 जे आहे याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे ड असं दिलेलं आहे, म्हणजे तीनही वरचे पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, पुढीलपैकी कोणत्या वेदांत यज्ञ सूत्र आहे. एक आहे सामवेद, दुसरा आहे ऋग्वेद, तिसरा आहे यजुर्वेद आणि चौथा आहे अथर्ववेद. तर वेदांत यज्ञ सूत्र जे आहे ते कशामध्ये दिलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हे चारही वेद जर वाचन झालेलं असेल तर त्याचा तुम्हाला अर्थ त्या ठिकाणी समजू शकतो. आणि प्रश्न क्रमांक 5चं जे उत्तर आहे ते क असं आहे, यजुर्वेदमध्ये हे सर्व वेदांत यज्ञ सूत्र सांगितलेले आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, 1780 ते 1850च्या दरम्यान ब्रिटनमधील उद्योग आणि अर्थव्यवस्थेच्या परिवर्तनास डॅश असे म्हणतात. एक आहे प्रथम औद्योगिक क्रांती, दुसरा आहे प्रथम कृषी क्रांती, तिसरा आहे प्रथम तांत्रिक क्रांती आणि चौथा आहे
प्रथम संवाद क्रांती. तर याचं जे प्रॉपर उत्तर आहे ते या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी दिलेलं आहे अ, अर्थात प्रथम औद्योगिक क्रांती हे उत्तर त्याचं बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7वा. पुढीलपैकी कोणत्या संदर्भात औद्योगिक क्रांतीचा राजकीय परिणाम झाला असे आपल्याला म्हणता येईल? राज्यातील शक्ती वाढ झालेली आपल्याला दिसून येते का? किंवा साम्राज्यवादाच्या भावनेने ही भावना जी आहे ती अधिक वाढली का? त्यानंतर विचारसरणीचा संघर्ष म्हणून सुरू झालाय का? किंवा वरील सर्व विधाने जी आहेत ती सत्य आहेत अशा अनुषंगाने विचारलेलं आहे. मात्र बेसिक जे कारण आहे प्रश्न क्रमांक 7चं ते या ठिकाणी बी असं दिलेलं आहे की या माध्यमातून साम्राज्यवाद वाढला, कारण जास्तीत जास्त जागा, जास्तीत जास्त प्रांत त्याचं त्या ठिकाणी ते संपादन करावं, साम्राज्य वाढवावं या अनुषंगाने साम्राज्यवादाची भावना या ठिकाणी अधिक तीव्र झालेली होती. हे त्याचं राजकीय परिणाम होतं. प्रश्न क्रमांक 8वा या ठिकाणी दिलेला आहे. युरोपातील शहरी जीवनावर औद्योगिक क्रांतीचा कसा परिणाम झाला? एक, नवीन औद्योगिक क्रांतीची संख्या या ठिकाणी वाढली का? नंबर 2, झोपडपट्टी क्षेत्राचा विकास झालाय का? नंबर 3, लोकसंख्या घनतेमध्ये वाढ झाली का? सर्व विधाने सत्य आहेत. तर प्रश्न क्रमांक 8चं जे उत्तर आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे ब, अर्थात स्लम एरिया जो आहे किंवा झोपडपट्टी जो आहे किंवा कामगाराचा जो परिसर आहे तो या निमित्ताने सगळ्यात जास्त वाढलेला आपल्याला दिसून येतो. यातूनच आहेरे आणि नाहेरेची दरी जी आहे ती मोठी या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. अर्थात झोपडपट्टीचा विकास झाला. ब ऑप्शन हे या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे. इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीत वाढणारा उद्योग, सगळ्यात जास्त वाढणारा उद्योग कोणता होता? विच वन इज द फ्लोरिशिंग इंडस्ट्री ऑफ इंग्लंड? त्यानंतर कापूस उद्योग आहे का? जूट उद्योग आहे का? त्यानंतर लोह आणि स्टील उद्योग आहे का? किंवा IT क्षेत्र आहे का? तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी दिलेलं आहे सी, अर्थात लोह आणि स्टील उद्योग जे आहे याची भरभराट मोठ्या प्रमाणे या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. प्रश्न क्रमांक 10 आहे. अमेरिकी स्वातंत्र्य लढाई कोणत्या करारानुसार संपलेली होती? जे काही फर्स्ट वर्ल्ड वॉर जे होतं किंवा अमेरिकेचं जे फ्रीडमचं लढाई जी होती तर ती कोणत्या करारानुसार याच ठिकाणी संपुष्टात आलेली होती? त्यामध्ये एक फ्रान्स तह आहे का? पॅरिसचा तह आहे का? किंवा स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे का? किंवा ना प्रतिनिधी ना कर या योजनेचा त्यामध्येच अंतर्भाव होता का? किंवा यामुळे ते करार संपलाय का लढाईचा? या संदर्भातला हा प्रश्न आहे. प्रश्न आणि उत्तरा संदर्भातलं त्याचा समन्वय हे काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे, कारण हा समन्वय संदर्भ जर लावला तरच आपल्याला उत्तराच्या अगदी जवळ जाता येऊ शकतं. तर प्रश्न क्रमांक 10 जे आहे त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे बी, अर्थात पॅरिसचा तह हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आहे. अमेरिका स्वातंत्र्य युद्धाचे तत्कालीन कारण काय होते? एक होतं पर्ल हार्बरवर हल्ला केला म्हणून का? किंवा वसाहतवाद, त्यानंतर बोस्टन टी पार्टी आणि अमेरिकन वर्णद्वेष. तर ह्या गोष्टी सर्व जरी एकत्रित वाटत असल्या तरी त्याचा जे मेन कारण जे आहे हे आपण पुस्तकातून, चित्रांच्या माध्यमातून नेहमी पाहिलेलं आहे. आणि प्रश्न क्रमांक 11चं जे उत्तर आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे सी, अर्थात बोस्टन टी पार्टी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. कारण बोस्टर बंदरावर सर्व चहाच्या पेट्या ज्या आहेत त्यावेळी पूर्ण पाण्यामध्ये टाकण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे जो रंग तयार झालेला होता चहाचा त्यामुळे याला बोस्टन टी पार्टी असं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. फ्रेंच राज्यक्रांती केव्हा सुरू झाली? एक, जुलै 10 1789, त्यानंतर जुलै 30 1798, त्यानंतर मे 21 1743, त्यानंतर मे 23 1759. तर प्रश्न क्रमांक 12चं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉपर नेसकडे घेऊन जाणार आहे. जर थोडंसं वाचन जर आपलं असलं तर याचा अर्थ जो आहे तो आपल्याला लक्षात येऊ शकतो. तर या ठिकाणी ऑप्शन जे अ दिलेलं आहे जुलै 14 1789 हे उत्तर याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे. पुढीलपैकी कोणता किल्ला राज्यक्रांतिकारकांनी किंवा क्रांतिकारकांनी ताब्यात घेऊन कैद्यांना सोडून दिलेले होते? तर विच ऑफ फॉलोइंग फोर्ट वॉज सीज्ड बाय द रिव्होल्युशनरीज अँड सेट फ्री द प्रिझनर्स? तर लाल किल्ला आहे का? तो तर भारतामध्ये आहे. विल्यम किल्ला आहे का? याचाही संदर्भ नाही. सेंट जॉर्ज किल्ला आहे का? त्याचाही संदर्भ नाही. मात्र बॅस्टिलचा पाडाव किंवा बॅस्टिल किल्ला या संदर्भातला आपण फ्रेंच राज्यक्रांतीच्या संदर्भात नेहमी वाचलेला आहे. त्यामुळे याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते दिलेलं आहे ड, अर्थात बॅस्टिल फोर्ट हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. खालीलपैकी कोण पहिल्या श्रेणीमध्ये होता? रईस आणि जमीनदार होते का? पुजारी आणि चर्च अधिकारी होते का? सामान्य लोक होते का? आणि मध्यमवर्गीय लोक होते का? तर प्रश्न क्रमांक 14 जे आहेत याचा फ्रेंच राज्यक्रांतीच्या संदर्भातलाच हा प्रश्न आहे.
आणि याचं उत्तर आहे पुजारी आणि चर्च अधिकारी हे सगळ्यात वरच्या श्रेणीमध्ये म्हणजे पहिल्या श्रेणीमध्ये सामाजिक स्थानामध्ये ते होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 आहे, प्रथम विश्वयुद्ध सुरू करणारा फ्लॅश पॉईंट कोणता होता? फ्लॅश पॉईंट याचा अर्थ टर्निंग पॉईंट कोणता होता? एक आहे आर्च ड्यूक फर्नांडिसचा खून झालेला होता का? किंवा जे एफ केनेडीचा खून झालेला होता का? किंवा न्यूक्लिअर प्लांटमधील मेल्ट डाऊन बटन जे आहे ते दाबले गेले त्यामुळे होता का? किंवा गॅव्हिलो प्रिन्सिपलचा मृत्यू? हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे का? तर प्रश्न क्रमांक 15चं जे उत्तर आहे ते सगळ्यांना माहिती आहे, कारण तिथूनच पहिलं वर्ल्ड वॉर जे आहे ते सुरू झालेलं होतं. ऑस्ट्रियाचा युवराज आर्च ड्यूक फर्नांडिस जो आहे त्याचा त्या ठिकाणी बोस्नियाच्या राजधानीत खून झालेला होता, त्यामुळे प्रथम विश्व जे आहे युद्ध ते सुरू झालेलं होतं. प्रश्न क्रमांक 16 आहे, प्रथम विश्वयुद्धातील सहयोगी गट ओळखा. इंग्लंड ऑस्ट्रेलिया फ्रान्स रशिया, इंग्लंड रशिया फ्रान्स तुर्की, इंग्लंड रशिया फ्रान्स इटली आणि US रशिया इंग्लंड आणि जर्मनी. तर प्रश्न क्रमांक 16चं जे उत्तर आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे सी, अर्थात इंग्लंड रशिया फ्रान्स इटली हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, पॅरिस शांतता परिषद कोठे आयोजित केलेली होती? एक आहे इंग्लंड, दुसरा आहे रशियामध्ये का, तिसरा आहे जर्मनी आणि चौथा आहे व्हर्सायचा राजवाड्यात हे आयोजित केलं होतं का? आता प्रश्न क्रमांक थोडंसं मायन्युटली आपल्याला कंटेंटचं नॉलेज असणं आवश्यक आहे, तरच या गोष्टी आपण सर्व अभ्यासू शकतो. कारण शालेय लेवलवर असणारे सर्व पुस्तकातून हे प्रश्न जे आहेत ते निवडण्यात आलेले आहे. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते दिलेलं आहे व्हर्सायचा राजवाडा. यामध्ये पॅरिस शांतता परिषद जी आहे ती त्या ठिकाणी आयोजित केलेली होती. आता इथून पुढे जे आहे विद्यार्थी मित्रांनो अध्यापनशास्त्र इतिहास याचे प्रश्न सुरू झालेले आहे, अर्थात पेडागॉजी ऑफ द हिस्ट्री. प्रश्न क्रमांक 18 आहे, अध्यापनशास्त्रीय विश्लेषणामुळे आशय व अध्यापन पद्धती यांचे एकात्मीकरण होते, आशयाचे आकलन सुलभ होते, आशयाचे पृथक्करण करता येते किंवा आशय सोपा करता येतो. तर प्रश्न क्रमांक 18चं जे उत्तर आहे या ठिकाणी दिलेलं आहे ए, अर्थात आशय व अध्यापन पद्धती जे आहे यांचे एकात्मीकरण या ठिकाणी होत असते. कारण अध्यापन शास्त्रीय दृष्टिकोन आणि पहिला जो युनिट आहे त्यावर हे या ठिकाणी आधारित आहे, कारण त्याच्यामध्ये कन्सेप्ट आणि संरचना वगैरे हा सगळा भाग यामध्ये दिलेला असतो. प्रश्न क्रमांक 19 आहे, लेखी, तोंडी व डॅश हे परीक्षेचे मुख्य प्रकार आहेत. चाचणी आहे का, घटक चाचणी आहे का, प्रात्यक्षिक आहे का किंवा कौशल्य चाचणी आहे का? तर प्रश्न क्रमांक 19 जे उत्तर आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे सी, अर्थात प्रात्यक्षिक डेमॉन्स्ट्रेशन हा सुद्धा एक परीक्षेचा प्रकार या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, घटकामध्ये असणाऱ्या विविध संज्ञा, संकल्पना, नियम, तत्वे, सूत्रे यांचे विभाजन डॅशमध्ये केले जाते. एक घटक पृथक्करण, उद्दिष्टे व स्पष्टीकरणे, शैक्षणिक अनुभूती आणि चौथा आहे मूल्यमापन. तर चारही पर्याय पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित वाचायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि याचं उत्तर जे आहे जे तुम्ही मनामध्ये गृहीत धरलेलं होतं घटक पृथक्करण, कॉम्पोनंट सेपरेशन हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, इतिहास विषयात यशस्वी अध्यापनाचा डॅश हा महत्त्वाचा पाया आहे. एक म्हणजे इतिहास विषयात यशस्वी होण्यासाठी त्या शिक्षकांच्या संदर्भात कदाचित हा दिलेला प्रश्न आहे. एक, इतिहास त्याने पदवी प्राप्त केलेली असावी का, त्याला सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे का, किंवा तंत्रज्ञानात व्यासंगी असणारा आवश्यक आहे का, किंवा ध्येयनिष्ठा असणारा आवश्यक आहे का? तर प्रश्न क्रमांक 21चं जे उत्तर आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे बी, अर्थात ह्या सगळ्या गोष्टी जरी महत्त्वाच्या असल्या तरी त्याला सखोल ज्ञान, इन डेप्थ नॉलेजची आवश्यकता इतिहास शिकवताना आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, पाठ्यपुस्तकातील अक्षराचा आकार प्रमाणभूत असावा, प्रॉपर असावा. त्याचं कारण असं आहे की त्यामुळे पुस्तकाची जाडी वाढवून अधिक ज्ञान देता येते, लेखकाला अधिक लेखन करण्यासाठी मोकळीत द्यावी लागते म्हणून जाड होतं, मुलांना सहजपणे वाचता येईल व ठळक असेल म्हणून आकार जो आहे तो प्रमाणभूत असावा का, पुस्तक अधिक मनोरंजक कारक व्हावी म्हणून आकार जो आहे तो प्रमाणभूत असावा का, असे प्रश्न विचारलेले आहे. थोडंसं माइंड डायव्हर्ट आणि गोंधळात टाकणारे हे प्रश्न असू शकतात. आणि प्रश्न क्रमांक 22 जे उत्तर आहे ते क आहे, मुलांना सहजपणे वाचता येईल व ठळक दिसेल हे उत्तर त्याचं बरोबर आहे. बऱ्याच वेळेस यासारखे प्रश्न हे विद्यार्थ्यांचा एक ॲटिट्यूड जो आहे ॲप्टिट्यूड म्हणजे अभिवृत्ती चेक करणारा या ठिकाणी असू शकतो. प्रश्न क्रमांक 23 आहे, विषय संरचनेचे पुढील फायदे असतात. एक, विषय घटकाची माहिती एका दृष्टिक्षेपात मिळते, आशय घटकाचे अभ्यासक्रमातील स्थान क्लिअर होतं,
घटकाचा इतर घटकांशी असणारा सहसंबंध आणि पर्याय अ ब क बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 23चं जे उत्तर आहे ते अतिशय सोपं आहे. पर्याय क्रमांक ड जे आहे ते या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. डी हे ऑप्शन बरोबर आहे. पर्याय अ ब क बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 आहे. थोडासा मोठा प्रश्न या संदर्भात यांनी दिलेला आहे. संशोधनात ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील विविध स्रोत, दस्तऐवज, लेख इत्यादी शोधतो. इतिहासाच्या बारकाव्यांची माहिती या अध्यापन पद्धतीमधून मिळते. म्हणजे एखादा रिसर्चर जो आहे तो या सगळ्या सामाजिक, राजकीय सगळ्या संदर्भ, दस्तऐवज, लेख जर शोधत असेल बारकावीने, तर अशी कोणती अध्यापन पद्धती आहे ज्यामधून ही माहिती मिळू शकते? एक आहे व्याख्यान पद्धत, दुसरे आहे चर्चा पद्धत, तिसरे आहे ग्रंथालय पद्धत आणि चौथा आहे परिसंवाद पद्धत. तर याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते दिलेलं आहे या ठिकाणी क, अर्थात ग्रंथालय पद्धत जी आहे हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. संरचनेमध्ये घटना, काळ, स्थळ, आशय इत्यादी समावेश होत असतो. या सर्व बाबी एकाच संरचनेमध्ये शिक्षकांना मिळतात. म्हणून शिक्षकांचा इतिहास विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होतो. तो कसा, हे विधान आहे आणि हे विधान कितपत बरोबर आहे. त्याचे पर्याय दिलेले आहे. विधान अंशतः सत्य आहे, विधान पूर्णतः सत्य आहे, विधान पूर्ण चूक आहे आणि विधान अंशतः चूक आहे. तर बऱ्याच वेळेस अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा गोंधळ निर्माण करत असतात आणि एक दृष्टिकोन जो आहे तो त्या ठिकाणी डिस्टर्ब त्या ठिकाणी होत असतं. परंतु जर आशयाचा संदर्भ आणि थोडंसं वाचन जर आपलं असेल या संदर्भात तर याचं उत्तर आपल्याला नक्की देता येऊ शकतो. याचं उत्तर जे आहे ते लगेच सांगणार आहे, पण तत्पूर्वी एक सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो, की हे सगळे प्रश्न जे आहे तुमच्या फायद्यासाठी, तुमच्यासाठी आम्ही तयार करत असतो. त्यामुळे हे प्रश्नांचं जास्तीत जास्त शेअरिंग जे आहे तुम्ही तुमचे मित्रपरिवार, मैत्रिणी यांच्यासोबत करणे आवश्यक आहे. आणि जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही, त्या सगळ्यांना कळकळीची विनंती की माझं चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तो पाठवा. या दरम्यान एखादी जाहिरात यायचा असेल तर नक्की जाहिरातीचा आनंद घ्या, हीच आपल्याला विनंती. आणि प्रश्न क्रमांक 25चं जे उत्तर आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे ब, विधान पूर्णतः हे सत्य आहे. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो 25 प्रश्न जे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच बजावू शकता. यासारखेच काही व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. त्यासाठी मला परवानगी द्या. जय हिंद, जय भारत.